सरपंच हत्या प्रकरणी जे आरोपी आहेत वाल्मिक कराड यांची सर्व संपत्ती जप्त करण्यासाठी SIT ने अर्ज केलेला आहे. रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त होणार आहे. काय सांगाल? निर्णय चांगला आहे, पण वाल्मिक कराडच्या स्वतःच्या नावावर किती आणि दुसऱ्याच्या नावावर किती हे कोण शोधणार आहे? गुन्हा झाल्यानंतर वाल्मिक कराड जेवढ्या दिवस फरार होता त्या दिवसात या सगळ्या भागातली वेगवेगळ्या ठिकाणची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचं मला असं वाटतं ईडीने तपास केला पाहिजे. तपास करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण मला असं वाटतं सरकार पक्षपातीपणे याच्यामध्ये वागतंय. आतापर्यंत छोट्या छोट्या 10-10, 20-20 लाखाच्या याच्यात कारवाई करणारी ईडी कोट्यावधी हजारो कोटी रुपयांचं अशा पद्धतीने मालमत्ता असलेल्या माणसाला साधी नोटीस देत नाही, साधी विचारणा करत नाही, साधा तपास करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं या तपासाविषयी निश्चित संभ्रम आहे. या पूर्ण जो तपास झालेला आहे बीड प्रकरणाचा समाधानी आहेत? बिलकुल नाही. अजून एक आरोपी फरार आहे. व्हिडिओ TV वाल्यांना कळतात पण पोलिसांना माहिती नाही आहे. व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीनं मीडिया बाहेर आणतात, परंतु पोलिसांकडे याचा रेकॉर्ड नाही. याचाच अर्थ पोलिसांचेच व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणचे. खरं तर CCTVचं जाळं आत्ताच्या काळात आहे. कोणीतरी मोबाईलमध्ये कुठेतरी काहीतरी टिपत असतो. पोलिसांना हे शोधणं काही अवघड काम नाही, पण पोलीस अजूनही त्याच्यात पाहिजे तसा तपास करत नाही, हे सत्य आहे. या संदर्भात तुम्ही फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना हे सगळं सांगितलेलं आहे? काही गरज नाही भेटायची, त्यांना काही माहिती नाही. दिन आणि भारत मातेच्या संदर्भामध्ये शिवसेनेनं एक कार्यक्रम आखलाय. मराठवाडा नेता म्हणून आपल्या मराठवाड्यामध्ये आपण सगळ्या तालुका स्तरावर अशा पद्धतीनं संविधान आणि भारत माता. आता माझ्या माहितीप्रमाणे 75 वर्ष होत आहेत. संविधानाविषयी सत्ताधारी लोकच वेगवेगळे मत व्यक्त करत असताना संविधान आपला खऱ्या अर्थानं महत्त्वाचा आधार आहे, महत्त्वाचा पाया आहे आणि हे संविधान महत्त्वाचं आहे, त्याचं रक्षण महत्त्वाचं आहे. म्हणून आज शिवसेनेच्या वतीनं तालुका स्तरापर्यंत संविधानाचं आणि भारत मातेचं पूजन होत आहे. मनोज जरांगे यांनी आजपासून आंदोलन सुरू केलेलं आहे. उपोषणाला शुभेच्छा आहे त्यांच्या. वर्ष झाले पण तो प्रश्न काही मार्गी लागलेला नाही. आरक्षणाचा कोण कमी पडलंय? सरकार कमी पडलंय. सरकारने केंद्रात संसदेमध्ये कायदा केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. म्हणून सरकारने सातत्यानं मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडलेली असताना प्रत्यक्षात ते देण्यासाठी कोणतंही ठोस पाऊल उचललेलं नाही, हे सगळ्यांसमोर स्पष्ट झालेलं आहे. शेवटचा प्रश्न साहेब, 4 खासदार कोण आहेत शिंदे गटात जाणारे? काही माहिती आहे का तुम्हाला? नाही, मला असं माहिती नाही. असं काही होईल अशातलाही काही मला बिलकुल वाटत नाही. वारंवार दावा केला जातो. दावे करत असतात ते, आमदाराचे करतात, खासदारचे करतात, याला काय अर्थ आहे? सर, ठाकरे गटातून अनेक जण सोडून जात आहेत आणि प्रत्येक जण आरोप करतोय की मातोश्रीवर पैसे पुरवावे लागतात. मातोश्रीवरील काही लोक पैसे घेतल्याशिवाय तिकीट घेत नाहीत, दलाल आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये फॅशन झालेली आहे. संघटनेला सोडत असताना, संघटनेवर आरोप करत असताना पैसे घेतल्याचे आरोप करणं हे नांदेड जिल्ह्याची फॅशन झालेली आहे. बाकीच्या जिल्ह्यात असे आरोप का होत नाही? नांदेडमध्येच का आरोप होतात? आणि मला वाटतं नांदेड जिल्ह्यात ही फॅशन झालेली आणि ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे, पूर्णपणे चूक आहे. एकाच व्यक्तीवरती आरोप का होतात? नांदेड जिल्ह्यातले जे लोक सोडून जात आहेत ते पर्टिक्युलर 3-4 लोकांवर आरोप. हे बघ, टार्गेट करायला कोणीतरी लागत असतं, त्यामुळे टार्गेट केलं जातंय. पण तुम्ही सांगितलं ना, नांदेड जिल्ह्यात ही फॅशन झालेली आहे की अशा पद्धतीने संघटना काही कोणत्या एका व्यक्तीच्या बळावर चालत नसते. संघटनेत अनेक वेगवेगळे कंगोरे असतात, वेगवेगळे पार्ट असतात. या सगळ्या पार्टमधून गेल्यानंतर नियुक्त्या होत असतात. मी सांगितलं उद्या साहेबांना लगेच नियुक्त्या बिलकुल होत नसतात, बिलकुल होत नसतात. त्याला एक प्रोसेस आहे शिवसेनेमध्ये, त्या प्रोसेसमधूनच सगळ्या नियुक्त्या होत असतात, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. उद्धव ठाकरे की शिवसेना दलालों की पार्टी है, ऐसा आरोप लगाया जा रहा है नांदेड़ से, क्या कहोगे? ये देखो, नांदेड़ जिले में फैशन हुई है. अब जो लोग हैं वही दलाल है, मैं तो बोलूँगा. फिर उन्होंने क्यों देना पैसे? अगर दिए होंगे तो क्यों देते? उसके मतलब कुछ कमियां होंगी उनमें. मैं तो बोलता जो देने वाले बोलते वो दलाल लोग हैं. अभी मैं स्पष्ट बोलता हूँ. सबूत भी दिखाए जा रहे हैं, उनके भी सबूत बताए थे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते, परंतु धनंजय मुंडे राजीनामा दिला पाहिजे. धनंजय मुंडे वाल्मिक कराड एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. धनंजय मुंडेंनी राजीनामा नैतिकदृष्ट्या द्यायला पाहिजे होता. या सरकारने त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत.